कळव्यातील समाजसेवक अभिजित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संपन्न। कळव्यातील तसेच पारसिकनगरमधील समाजसेवक अभिजित पवार यांच्या पारसिकनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, माजी नगरसेवक मिलिंद पाटील, माजी नगरसेविका प्रमिला केणी, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, समाजसेवक मंदार केणी, समाजसेवक अरविंद मोरे, समाजसेवक रमेश पाटील, समाजसेवक अर्जुन पाटील तसेच अभिजित पवार मित्र परिवार व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। निवडणुका येतात जातात जनसामान्यांच्या सुखादुःखात सामील होणं हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं काम आहे आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असतात। नागरिकांच्या समस्या प्रश्न सोडवत असतात। ही सर्व कामे करण्यासाठी कार्यालय असावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। तसेच सदरचे कार्यालय हे 24 तास चालू राहणार असून नागरिकांच्या काही समस्या असतील तर या जनसंपर्क कार्यालयातून सोडवल्या जातील असं देखील समाजसेवक अभिजित पवार यांनी सांगितले। अभिजित समोर लोकांना एक संपर्काची जागा लागते आणि ती संपर्काची जागा इथे आज उभी राहते। पारसिकनगर मध्ये 2009 पासून ते आतापर्यंत चांगली कामं झाली। आज जेव्हा मी येताना 90 फीट रोडच्या पॅरापीट वॉल्सवर लोक बसलेली बघितली आणि ती जी का पुढे आनंदाने खेळत असलेली पोरं बघितली तर खरोखर मनाला आनंद झाला की आपल्याकडनं खारीचा वाटा का होईना पण 90 फीट रोड निर्माण झाला तेव्हा आपण आमदार होतो। आज संपूर्ण पारसिकनगर कॉन्क्रीट भरलेलं आहे, पूर्ण रस्ते कॉन्क्रीटमय आहेत। मला मागे एकदा पारसिकनगरच्या एका नागरिकाने झाडावर बसलेले 10 पोपटांचा फोटो पाठवलेला। त्यामुळे एवढे सगळं आजूबाजूला ट्रॅफिक असताना पारसिक हे अतिशय शांत शुद्ध हवेचं ठिकाण आहे आणि मला वाटतं ही जी एन्व्हायरमेंट आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे। त्याच्यासाठी मी ह्या पावसाळ्यात असून कमीत कमी 5 झाडं तरी 5000 झाडं तर या परिसरात लावून घेतली पाहिजे। ते इलेक्शनची तयारी असं बोलता येणार नाही कारण की ते डिपेंड साहेबांवरती आहे। त्याच्यानंतर कालांतराने लोकांची म्हणजे कामं करण्याची जी प्रयास असते तो आमचा चालू असतो, तो प्रयत्न माझा चालू असतो कंटिन्यू। कारण की हे माझं 3रं ऑफिस आहे, म्हणजे साहेबांचंही 3रं ऑफिस आहे की आता आमदारकीची तयारी करायची आहे साहेबांची। त्या निमित्ताने हे जे म्हणजे हा जो रोड आहे हा परिसर आहे की याचा मध्यवर्ती कार्यालय म्हणून आम्ही स्थापन कार्य केलेलं आहे। कारण की एक खारीगावमध्ये आहे आणि दुसरं ऑफिस आहे की ते पारसिकच्या तट डोक्यावरती आहे। मध्यभागी काही नव्हतं म्हणून आम्ही हे इथे नवीन कार्यालयाचं असं ओपनिंग आजच्या पद्धतीने या मंगळवारच्या किंवा गणपतीच्या शुभमुहूर्तावर केलेलं आहे। हे कार्यालय आता 24/7 चालू असणार आहे। आम्ही जर इथे थोडा वेळ किंवा सकाळी ते रात्रीपर्यंत बसत असू तरी एक कंटिन्युटी मुलगा इथे असणार आहे। कारण की जे लोकांचे हॉस्पिटलची वगैरे प्रॉब्लेम असतात जेणेकरून आमची इथे एक ॲम्ब्युलन्स वगैरे कंटिन्यू उभी राहणार आहे। त्याच्यानंतर जे रात्रीनंतर जे प्रॉब्लेम्स येतात की म्हणजे साधारणतः काही याच्यामध्ये पावसाचे काही प्रॉब्लेम असतील, पाऊस आल्यानंतर जे किंवा काही होऊ नये अशा गोष्टी पण काही घडत असतील तर त्या निमित्ताने हे ऑफिस कंटिन्यू 24 तास चालू असल्या कारणामुळे कारण की लगेच आम्हाला याचा मेसेज येऊ शकतो।